नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. परत राजकारण रंगात येते. शिवसेना मिशन उभाटा हे सध्या सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून. हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये नक्की काय घडतंय आणि हे कशामुळं घडायला लागलं, ह्याच्यात थोडं देवाभाऊ भारतीय जनता पक्षाचे आत्ताचे राज्यातले सर्वेसर्वा मुख्यमंत्री आणि त्यांनी जे विधानसभेमध्ये मुसंडी मारली भारतीय जनता पक्षानं आणि नंतर त्यांनी केलेली कूटनीती वगैरे सगळं गेल्यानंतर आता विषय येतोय उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत असं एका चॅनलवर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळेपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये थोडी अस्वस्थता, नाराजी ही पसरली, हे नाकारता येत नाही. देवाभाऊनी सरळ सांगितलं की माझे राजकारणात कोण शत्रू नाही आणि मित्र नाही, असं त्यांना ते कदाचित भूमिका वटवायची असेल, परंतु त्याचे अर्थ वेगळे वेगळे निघाले आणि ते इतके सिरियस झाले की ते एकनाथ शिंदेनी कूटनीतिकार देवाभाऊ भारतीय जनता पक्ष यांच्यावरच कूटनीती करायला सुरुवात केली म्हणायला काही हरकत नाही. उद्धव ठाकरे भले तिकडे जरी जायचं म्हटलं तरी त्यांच्याकडे आमदार खासदारच नसतील तर उपयोग काय उद्धव ठाकरेंचा, हा विषय महत्वाचा आहे. तिथं त्यांनी कूटनीती म्हणजे त्यांचेच आमदार त्यांचेच खासदार कसे फोडायचे ही सुरुवात त्यांनी आता केली. अर्थात त्याचे कायदे वेगळे आहेत. 9 खासदार आहेत उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे त्यांच्या शिवसेनेचे, मग किमान 6 तरी फोडले पाहिजेत, परंतु आता 3ची पेरणी त्यांची झाली आहे म्हणतात. 3 खासदार फुटतायत, पण ते कसे फुटणार? कायद्यात तर बसलं पाहिजे. काय मार्ग काढणार? का राजीनामा देणार? हा विषय येणारच ना. परत राजीनामाही देतील, काय सांगता येत नाही, परंतु ते फुटणार. आणि हे सगळे आमदार सुद्धा आता 5 आमदारही आता काहीतरी फुटणार आहेत असंही चर्चा आहे. आणि ती सुरुवात कोकणातनंच होते. आणि उदय सामंत सारखा एक मातब्बर नेता शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा आता उजवा हातच म्हटला पाहिजे तो, कारण जे आता संजय राऊत साहेबांनी वगैरे काही स्टेटमेंट केली की तेच भाजपची जवळीक साध्य करते, एकनाथ शिंदेना सोडून तेच जात आहेत काही आमदार घेऊन, 20 आमदार घेऊन वगैरे वगैरे वगैरे, परंतु त्यात काही तथ्य नाही असं उदय सामंतांनी जाहीर केलं. आणि आता तर उलट ते आक्रमक झाले असं बोलल्यामुळे म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांनीच आता बॉम्बस्फोट केलेला आहे की आता हे 3 खासदार, 5 आमदार, जिल्हा परिषद सदस्य असतील, अन्य काही मंडळी, माजी नगरसेवक, हे सगळं फोडाफोडीचं राजकारण आता सुरू झालं. आणि ही सुरुवात झाली कुठनं? तर देवाभाऊनी केलेलं एकच स्टेटमेंट की उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत आणि उद्धव ठाकरे ही त्यांना जाऊन विधानसभा चालू असताना अधिवेशनामध्ये सुरुवातीला जाऊन त्यांनी घेतलेली भेट, हे खरं ह्या राजकारणामागचं कारण आहे. आणि आता इथनं पुढच्या काळात देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ, म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, असं काही चित्र पुन्हा मधल्या काळात जसं होतं, म्हणजे मुख्यमंत्री पदाला जसं हटून बसले ते एकनाथ भाऊ, तसंच मग ते अजून डोक्यात आहे की काय, आणि देवाभाऊनी सुद्धा ही गुगली टाकली ती का आणि काय त्यांची कूटनीती होती, हे सगळं उद्याच्या काळात सगळं स्पष्ट होणार आहे. परंतु एक नक्की आहे की मिशन उभाटा हे जोरदार सुरू केलेलं आहे एकनाथ शिंदेनी. आणि एकनाथ शिंदेनी आत्ता गेल्या आपण बघितलं तर 3 ते 4 वर्षामध्ये स्वतःची मुत्सद्दीगिरी आणि राजकारण आणि स्वतःचा पक्ष शिवसेना, ही आमची शिवसेना कशी खरी, हे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणून 56 आमदार निवडून आणले त्यांनी. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय की असं नाही आहे, शिवसेना ही आमचीच खरी आहे, बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे नेतोय. आणि त्यात उद्धव ठाकरे हे त्यांची झालेली काँग्रेसची जवळ गेले, ते एकत्र जसं नांदू लागले महाविकास आघाडीच्या माध्यमातून, तसं यांनी जेवढं म्हणून मीडिया हाताशी धरून सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी बदनाम करायला जी सुरुवात केली आणि त्यांचे यश मिळवलं, यशस्वी झाले, त्याचाच हा परिणाम की एकनाथ शिंदे हे
जास्तीत जास्त आमदार निवडून आणू शकले. आणि आता सुद्धा ही कूटनीती त्यांची जोरात सुरू झाली आहे की भारतीय जनता पक्ष आणि उभाटा गट हे कधीही एकत्र येऊ नयेत. त्याच्यापेक्षा आपण उद्धव ठाकरेंचे जे सैनिकच आहेत तेच सगळे आपल्याकडे घेतले तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे तिघच राहतील, अशा पद्धतीची ह्यांची राजकीय खेळी एकंदर दिसते आहे. आणि उदय सामंत याच्यामध्ये त्यांनी लीड घेतलेलं दिसतंय. उद्याच्या काळात हे चित्र आणि कुठं कुठं आमदार फुटणार, खासदार फुटणार ह्या चर्चा आता आपल्याला बघायला मिळतील. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.